हॅलो नमस्कार, मी रंजना। आज आपण बनवणार आहोत पालक पुलाव। तर पालक पुलावच्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत। तर इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे बासमती। तर ते 1 तासापासून मी भिजत लावलेले आहे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून। इथे 1 वाटी भरून मी फ्लावर आणि 1 बटाटा मी इथे कापून आणि इथे पाण्यामध्ये भिजत लावलेला आहे, कारण बटाटा काळा पडतो म्हणून इथे पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। इथे सर्वात जास्त मी पालकचं प्रमाण घेतलेलं आहे। 2 मोठे बाउल हे पालक आहे। इथे 4 हिरवी मिरची मी उभ्या साईज मध्ये कापून घेतलेली आहे। इथे शेवग्याच्या शेंगा आहेत, त्या छोट्या छोट्या याच्यामध्ये मी याला या साईज मध्ये कट करून घेतलेले आहेत। 1 गाजर इथे आहे। 1 वाटी भरून इथे आहेत मटार, ओली मटारचे दाणे आहेत। 1 टोमॅटो आहे, 1 इंच आल्याचा तुकडा आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 वाटी भरून इथे आहे वालाच्या शेंगा आणि थोडीशी इथे कोथिंबीर। तर आता आपल्याला पुलाव बनवायला सुरुवात करायची आहे। एकीकडे गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये। तर चला आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया। इथे आपलं साहित्य आहे, फ्लावर आणि बटाटा आपण इथे पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि इथे 1 तास भिजवलेले आपले हे बासमती तांदूळ आहेत। गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे गरम करत। इथे आपल्याला 3 टीस्पून तेल घालायचे आणि इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे। एका काजूचे 2 तुकडे करून मी इथे 5 ते 10 काजू आहेत हे। इथे तेल गरम झालेले आपण मिरची टाकून घेऊ। 1 टीस्पून इथे जिरं घालायचंय, आलं किसून घेतलेलं आणि 2-3 आपल्या लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या। गाजर आपण घालून घेते, वालाच्या शेंगा, मटारचे दाणे, इथे शेवग्याच्या शेंगा, इथे आपले फ्लावर आणि बटाट्याचे तुकडे आपण जे पाण्यात भिजत लावलेले होते ते टाकायचे। टोमॅटो घालून घेतलेला आहे। इथे शेंगदाणे आणि काजू घालून घ्यायचे। आपण बारीक कापलेली आपली पालक आपण इथे घालून घेऊ। दोन चिमटे इथे हिंग घालून घ्यायचा आहे। अर्धा टीस्पून इथे हळद घातली, 1 टीस्पून इथे लाल तिखट आपल्याला घालायचंय, 1 टीस्पून इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। हे आपल्याला भिजत लावलेले तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। चवीपुरतं आपल्याला इथे मीठ घालायचंय। इथे आपल्याला गरम केलेले पाणी कुकरमध्ये टाकायचं आहे। आपलं हे भात पूर्ण मिक्स करून द्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर आणि अंदाज बघायचा आहे। एवढंच असं याच्यावरती आपल्याला पाणी हवंय तेवढंच आपल्याला इथे पाणी घालायचंय, किंवा तुमचे तांदूळ जुने असतील तर थोडंसं पाणी तुम्ही जास्त घातलं तरी सुद्धा चालेल। आणि इथे 2 शिट्ट्या मी फक्त होऊ देणार आहे। 2 शिट्ट्यांमध्ये इथे पुलाव छान शिजला जाणार आहे। झालेलं आहे, गॅस मी इथे बंद केला। इथे आपला पालक पुलाव तयार झालेला आहे। आजची तुम्हाला पालक पुलावची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी। बाय बाय।